मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय अमेरिकी शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झालंय। इराणशी शांतता चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये आता आलेलं आहे। जेडी व्हॅन्स यांच्यासोबत अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे। पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या चर्चेत इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गिलाफ यांचा परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांच्या नेतृत्वात इराणी शिष्टमंडळ सहभागी होत आहे। इस्लामाबाद शहरामध्ये पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असून सेरेना हॉटेलभोवती 3 किलोमीटरपर्यंत सुरक्षा कवच तयार करण्यात आलेलं आहे। हजारो पोलीस, अर्धसैनिक दल आणि सैन्य हे तैनात करण्यात आलेलं आहे। तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय अमेरिकी शिष्टमंडळ आता पाकिस्तानात दाखल झालेलं आहे। इराणशी शांतता चर्चा करण्यासाठी हे पथक आता दाखल झालेलं आहे। हे शिष्टमंडळ आता इस्लामाबादमध्ये आलंय आणि या ठिकाणी शांतता चर्चा होईल। यामध्ये जेडी व्हॅन्स यांच्यासोबत अमेरिकेचे अजून सुद्धा काही महत्त्वाचे अधिकारी यामध्ये उपस्थित आहेत। इराणसोबत नेमकी काय चर्चा होते, हे युद्ध थांबण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात, हे आजच्या या बैठकीत बघणं महत्त्वाचं असणार। मात्र पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ही बैठक पार पडते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, खरं तर आत्ताच्या कालावधीमध्ये बघितलं तर युद्ध थांबण्यासाठी बैठक अतिशय महत्त्वाची आहे। कोणत्या कोणत्या घडामोडी घडताना दिसत आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांतता चर्चापूर्वी इराणचे भावनिक संदेश दिलेला आहे आणि या भावनिक संदेशाने जगाचं लक्ष वेधलं आहे। आपल्याला माहित असेल की मिनामधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या आठवणी म्हणून रक्ताने माखलेल्या शाळेच्या बॅगा, बूट, बाटली, फुले आणि छायाचित्र विशेष विमानाने पाकिस्तान देण्यात आली आणि इराणच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व जे आहे ते मोहम्मद बागेर गालिब असून या मोहिमेला मिना 168 असे नाव देण्यात आलेले आहे। आपल्याला माहित असेल की दरम्यान बघितलं तर अमेरिकेच्या बाजूने जेडी व्हॅन्स ही देखील या चर्चेत सहभागी होणार आहे। सोबतच युद्धविराम आणि संघर्ष संपवण्यासाठी या चर्चाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। महत्वाचं म्हणजे या संदर्भात इराणच्या वतीने काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आले आहेत। त्यावरती जर निश्चितपणे सकारात्मक भूमिका असेल तरच आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करू, अशा प्रकारचा स्पष्ट संदेश इराणच्या वतीने देण्यात आला। त्यामुळे आता या चर्चेतून काय बाहेर पडतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। निश्चित प्रशांत, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान इराणने स्वतःच पेरलेल्या समुद्री माइन्समुळे हॉर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इराणला अनेक माइन्सचं अचूक ठिकाण सापडत नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती अमेरिका इराण शांतता चर्चेवर सुद्धा अनिश्चिततेचं सावट आहे। जगातील सुमारे 25% तेल वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेली ही सामुद्रधुनी सध्या मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरते। जहाजांना सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यायी मार्गाचा वापर करावा लागण्याचा इशारा देण्यात आलाय आणि या परिस्थितीवरती जागतिक स्तरावरती बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। तर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वी इराणने एक भावनिक संदेश देत जगाचं लक्ष वेधलेलं आहे। मिनाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आठवणी म्हणून रक्ताने माखलेल्या शाळेच्या बॅग, बूट आणि पांढरी फुलं तसंच काही छायाचित्र विशेष विमानातून पाकिस्तानला नेण्यात आलेली आहेत। इराणच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व मोहम्मद बागेर गालिबाग हे करतायत आणि या मोहिमेला मिनाप 168 असं नाव देण्यात आलेलं आहे। दरम्यान अमेरिकेच्या बाजूने जेडी व्हॅन्स चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि युद्धविराम तसंच संघर्ष संपवण्याच्या चर्चांकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। पुढे जाऊया। वर्षानुवर्ष आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी लढा देणारे अकाली पीडित शेतकरी आता आक्रमक झालेत। न्यायालयाने आदेश दिलेला असताना सुद्धा सरकार जमिनी परत देण्याचा निर्णय घेत नसल्यामुळे आज श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील शेकडो महिला पुरुषांनी जेलभरो आंदोलन पुकारलंय। श्रीरामपूर पोलीस स्टेशन समोरच चूल मांडत पिठलं भाकरी बनवली जाते आणि जेवणाच्या पंक्ती बसवलेल्या आहेत। जोवरती सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। श्रीरामपूर पोलीस स्टेशन समोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आणि शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। हे शेकडो आंदोलक आपली ही भूमिका घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि जोवर राज्य सरकार किंवा महसूल मंत्री यावर ठोस निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आणि आंदोलन करणार, जेल भरो करणार अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे। खरं तर सरकारकडून आतापर्यंत काही चर्चा झाली का आपण विचारू। आंदोलक आहेत
सरकारकडून काही चर्चा तुमच्यापर्यंत झाली आहे, काही सकारात्मक? सरकारने एक पत्र आम्हाला दिला, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या विषयाचा आमचा संबंधच नाही त्या विषयाला आधार धरून तो पत्र दिलेलं होतं, ज्या पत्राचा खऱ्या अर्थाने काहीच उपयोग नव्हता. हे आंदोलन काही आजचं नाही आहे, याच्या मागं खूप मोठा संघर्ष आहे आणि हे प्रशासनाला या विषयातली सगळं माहिती आहे. असं असून देखील जे पत्र आम्हाला आज दुपारी देण्यात आलं ते पत्र या विषयाशी कुठेही सुसंगत नाही आहे. त्याच्यामुळे त्या पत्राची मी आत्ताच होळी केलेली आहे. त्या पत्राचा काही संबंध नाही. जोपर्यंत राज्य शासनाकडनं अधिकृत अशी काही याच्या संदर्भातली भूमिका येत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसण्याचा निर्धार करू. काय तुमची अपेक्षा आहे आणि जर सरकारने निर्णय घेतला नाही तर काय पुढची भूमिका तुमची असणार? सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आज जे लोक बसलेले आहेत याची संख्या अजून वाढत जाणार आहे. जितके दिवस सरकार याला वेळ लागेल तितके दिवस आम्ही इथं बसणार आहे. आमची भूमिका आहे की सरकारने ठोस भूमिका काय आहे सरकारची ती कळवावी, त्याच्यानंतरच हे आंदोलन आता मागे घेतलं जाईल. पुढचे अनेक दिवस आम्ही इथे असंच ठाण मांडून बसणार अशा प्रकारचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर. पुढची बातमी आपण बघूया. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावामध्ये 2 दिवसांच्या मुक्कामी असून आज ते शेतीमध्ये रमलेले दिसले आणि विविध झाडांची रोप लागवड करत त्यांनी गटशेतीचं महत्त्व अधोरेखित केलंय. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि तसंच आपण करत असलेल्या शेतीचं अनुकरण शेतकऱ्यांनी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तुम्ही मुक्कामी आहात 2 दिवस झालं, परंतु या ठिकाणी शेतीत रमलाय. कुठल्या झाडांची लागवड करतात? यापूर्वी सफरचंदाची केली, यापूर्वी आगरवूड केली, चंदन केलं, आता आपण आवाकडू देखील केलंय. आता हे ॲप्रिकॉटचं झाड आहे. ॲप्रिकॉटच्या बोलेरो जातीचं हे फळझाड आहे. 3 वर्षामध्ये याला फळ लागेल असं अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्लमची झाडं देखील या ठिकाणी लावायची आहेत आणि त्यामुळे ही नवीन व्हरायटी आपण इथे लावतोय. याच्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना देखील माझं अपील आहे की ही जादा उत्पन्न देणारी जी काही शेती आहे फळझाडांची ती त्यांनी करावी. आणि मला आनंद आहे की पसरणीतल्या एका शेतकऱ्याने सफरचंदाची बाग केली आहे. सफरचंदाची बाग करून तो थांबला नाही तर त्यांनी 30,000 रोपं तयार केलेली आहेत. आता ही रोपं बाहेरून आपल्याला मागवावी लागत होती, आता ही रोपं इथंच मिळतील. त्यामुळे कमी पैशामध्ये इथल्या शेतकऱ्यांना ती रोपं मिळतील. त्या ज्यांनी रोपं तयार केलेली आहेत त्या शेतकऱ्याचं, प्रगत शेतकऱ्याचं अभिनंदन करायला पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त लोक या सफरचंदाची शेती करतील, त्याला प्रवृत्त होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथले शेतकरी तुमच्याकडे आयडॉल म्हणून पाहतायत, कारण ज्या ठिकाणी कुठले पीक येऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही ही शेती करताय. काय सांगा? तर जिथं पीक येऊ शकतं तिथं पीक लावणं हे सोपं आहे, पण जिथं पीक येऊ शकत नाही तिथं पीक, आणि ते पण वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारची जी कॅश क्रॉप आहेत अशा प्रकारची फळझाडं, फुलझाडं, हे जे काही शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देणारे हे पिकं आहेत ही लावणं ही या भागाची गरज आहे. कारण इथला शेतकरी त्याला उत्पन्न मिळत नाही म्हणून तो नोकरीसाठी बाहेर जातो. तो नोकरीसाठी बाहेर त्याला जावं लागू नये म्हणून अशा प्रकारची गटशेती करावी, अशा प्रकारची नवीन नवीन व्हरायटी जी आहेत अशा प्रकारच्या फळझाडांची शेती केली. पर्यटनाला इथं मोठ्या प्रमाणावर आम्ही चालना दिलेली आहे. त्यामुळे जो इथला शेतकरी आहे, इथला तरुण आहे, तो नोकरीनिमित्त बाहेर जाऊ नये. गेलेला जो आहे तो वापस इकडे आला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. साहेब, तुमची एक नवीन संकल्पना दुसरी गेल्या 2 वर्षापासून आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. काय फायदा होतो याचा? आता बघा तिकडेच चाललो, तुम्ही पण या सगळे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. आता ही जेवढे आपले धरणं आहेत या धरणामध्ये गेले. आता हे जे धरण कलेक्टर साहेब, या धरण 1966ला झालं, 67ला झालं पूर्ण. आज किती वर्ष झाली. आज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आहे आणि अशा अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी पाण्याची कमी होऊन जाते आणि म्हणून दरवर्षी जर अशा प्रकारचा गाळ आपण काढला तर त्याची स्टोरेज कॅपॅसिटी पाण्याची वाढेल, साठवण क्षमता वाढेल आणि हा जो काही गाळ आहे तो शेतीसाठी अतिशय सुपीक आहे. डबल फायदा आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. साहेब, विरोधक तुमच्यावर टीका करतात की हेलिकॉप्टर मध्ये येऊन शेती तुम्ही करता या ठिकाणी, तर काय सांगाल विरोधकांना? काय तुम्ही उत्तर द्याल यातून? मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला काही याच्यामध्ये
विरोधकांच्या आरोपाला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही. माझा किमती वेळ जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी माझा वेळ वाचेल ज्या माध्यमातून त्या माध्यमांचा मी वापर करत असतो. आणि शेतकरी शेती करणं खरं म्हणजे हे कोणी टीका करतात त्यांनी हे शेतीमध्ये किती आनंद आहे शेतकऱ्याचं. या ठिकाणी नवीन नवीन आपण जे मी आल्यानंतर जे नवीन प्रयोग करतोय त्या शेतकऱ्यांना इथल्या भागातल्या लोकांना त्याचं अनुकरण मी करायला लावतोय. ते जेणेकरून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर हे फक्त येऊन आम्ही इथं काहीतरी करतो हे दाखवायचं नाही. हे प्रत्यक्ष इथं सगळं बघा हिरवगार झालेलं आहे.